तसेच भिवंडी पूर्वचे मनोज गुळवी साहेब, विक्रमगड मतदारसंघाचे सचिन सिंगणा साहेब, शहापूर विधानसभाचे हरी खांडवी साहेब यांच्या प्रचारासाठी आज इथे आपण उपस्थित झालेला आहे। आपण या प्रचारामध्ये खरं आपण भाग्यवान आहे का राजसाहेबांची सभा आपल्या वरिष्ठांच्या अथक प्रयत्नाने मिळाली आहे। कारण कुठे कोण कुठे राहतो हे आज कुठे तर उद्या कुठे इथून सुरुवात झालेली आहे, परंतु महाराष्ट्र नव सेनेतर्फे जे उमेदवार आपले आहेत ते निष्ठावंत उमेदवार आहेत आणि आपण हे बघितलेलं आहे का आपल्या भागामध्ये काम करण्यासाठी आपण महाराष्ट्र नव सेनेचे उमेदवार नक्की निवडून दिले पाहिजेत। कारण आज आपण बघितलेलं आहे आज आपल्या भागातील समस्या, रस्त्याची एक समस्या आहे, अशा असंख्य समस्या आहेत। तुम्हाला माहिती आहे आज तुम्ही बरेचसे लोक भिवंडी वाडा मार्गातून आले असतील, कामन चिंचोटी मार्गे अंजूर फाटा मार्गे आलेले असतील, आंबाडी शिरसाड मार्गे आलेले असतात। एवढे खड्डे आहेत, त्या विरोधात फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलेलं आहे, बाकी कुठल्याही पक्षाने केलेलं नाही। जिथे तिथे आंदोलनाची जिथे तिथे आपण विरोध करा, जिथे विरोध केला पाहिजे लोकहितासाठी तिथे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करते। हे आज सुद्धा कारण आपण अखंड महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांच्या नेतृत्वाने आपण चांगले विरोध करून चांगले चांगले लोकहिताची कामं केलेली आहेत। इथेही बघितलं भिवंडी शहरामध्ये जे टोरंटो कंपनी त्याच्या विरोधात सुद्धा एक आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत एक चांगलं आंदोलन उभं केलेलं आहे आणि तानाही वटणीवर आणलेलं आहे। कारण बरेचसे आज टोरंटो कंपनीचे अधिकारी थोडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि इतर अधिकाऱ्यांना दचकून आहेत। ते कशासाठी? कारण फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन करतात आणि त्यासाठी आपण आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना, आपल्या सर्वांना घरच्यांना का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून आला पाहिजे। कारण महाराष्ट्र सेनेचा उमेदवार निवडून आला तर आपल्या भागाचा एक चांगला विकास होईल। कारण आज आम्ही वाडा हो आंबाडी हो कुठेही महाराष्ट्र MSCB जी आहे तिचाही अंधाधुंद कारभार आहे, त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करत असतो नेहमी। सार्वजनिक बांधकाम विभाग ही सुद्धा भरपूर झोपल्या अवस्थेत आहे। कारण तुम्ही बघितला भिवंडी वाडा अंजूर कामन रोड या रोडला वर्षानुवर्ष खड्डे पडलेले आहेत। आता सुद्धा आपण आला असाल तर बघितलं असेल काय खड्ड्याची अवस्था आहे। या भागाचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार निवडून दिला पाहिजे। कारण भिवंडी तालुक्यातील प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच उमेदवार आवश्यकता आहे। म्हणून आपण सर्वांना एक विनंती करतो का आपण आपला उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिंकून आलाच पाहिजे आणि राजसाहेबांची आपल्या मार्फत आपल्या महाराष्ट्रावर सत्ता गाजवली पाहिजे। कारण आपण सर्वांनी जर एकजुटीने मेहनत केली नाही तर हा उमेदवार निवडून आणायला त्रास नको। म्हणून सर्वांनी मनसेचे उमेदवार आज चारही आणि महाराष्ट्रातली आपले कोण मित्रमंडळी असतील त्यांनाही सांगून महाराष्ट्राच्या उमेदवारांना एक चांगल्या प्रकारे भरघोस मतदानी विजयी करा आणि आपले उमेदवार हे महाराष्ट्र हिताचं काम करतील आणि प्रशासनावर जे प्रशासनाचे अधिकारी माजलेले आहेत त्यांनाही वचक निर्माण करतील, हीच मी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद जाधव साहेब, अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं। या सभेच्या निमित्तानं आज काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या विविध पक्षातून अनेक मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांचं इथं पक्षप्रवेश होणार आहे। मी सर्वांची नावे आपले तालुका सचिव अजय हजारे यांना सांगतो की त्यांनी त्यांची नावं पुकारायची आहेत। हॅलो मी सर्वप्रथम के पक्ष प्रवेश करण्यासाठी हॅलो शहापूर विधानसभेचे उमेदवार श्री हरिचंद्र खडवी साहेब इथे असतील, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे।
असं नाही असं नाही. याच्यावर बोलू का याच्यावर बोलू याच्यामध्ये हे पण चालेल. हे बंद आहे. हॅलो हॅलो सर्वांना नम्र विनंती आहे का आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये बरेचसे पक्षातले लोक जसे काँग्रेस शिवसेना इतर पण पक्षातले लोक आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. तर मी त्यांची लिस्ट वाचून दाखवतो. त्यांनी जागेवरच बसायचं आहे. नंतर तुम्हाला स्टेजवरती बोलून तुमचा पक्षप्रवेश करून घेतला जाईल. त्यातील पहिले नाव आहे दीपेश मधुकर पाटील. त्याच्यानंतर निधी चव्हाण, उषा पाटील, अश्विनी पाटील, भारती पांगारे, प्रमिला, रोहिणी, दयाताई, शीतल पाटील, अरुणा पाटील, हेमंत वसंत वखारे, ज्योती जाधव, खारबाव गट महिला. त्याच्यानंतर हा कुठला गट आहे? दाभाड गट महेंद्र पाटील. महेंद्र पाटील उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण काँग्रेस कमिटी. नितीन भोई शाखाध्यक्ष वेडे. रामदास वाघे शाखाध्यक्ष असनोली. मयूर पाटील शाखाध्यक्ष चाणे. जनार्दन भोई शाखा सचिव चाणे. जगदीश शेलार विभाग प्रमुख दाभाड. प्रदीप बोंद्रे शाखा अध्यक्ष नेरोली. आणि महिला आघाडी काँग्रेस कमिटीचे मनस्वी पाटील विभागाध्यक्ष काँग्रेस कमिटी महिला. गीता वाघे महिला आघाडी शाखा अध्यक्ष. नीता भोईर, शारदा पाटील, विमल बोंद्रे, किरण पाटील, सचिन पाटील, जितेंद्र पाटील, सचिन वाघे, श्याम पाटील, स्वप्नील पाटील, सदानंद शेळके, नितीन घरात, विवेक पाटील, मनोहर पाटील, एकनाथ शिंदे, सुरेश घरात, नित्यानंद शेलार, कामिनी पाटील, रुपाली पाटील, ज्योती घरात, विमल बोंद्रे, जगदीश बोंद्रे, मिथुन वसावर, जगविक वाघे, कैलास वाघे, शरद मुकणे, सीताराम पाटील, शरद पाटील, अर्जुन भोईर, अनिल भोईर, अशोक पाटील, शारदा पाटील, रोहित भगत, सुरेश पाटील, श्वेता पाटील, कीर्ती घरात, रोहित घरात, प्रीती बेंद्रे, लहू भगत, श्वेता भगत, सुधीर भगत, ओमकार भगत, अक्षय घोडविंदे, रोहित भगत, नामदेव जाधव, दिलीप वाघे, जयेश पाटील, रुपेश पाटील, सचिन पाटील, बाळा घरात, राजेश ठाकरे, ज्ञानेश्वर भोईर आणि अजय घोडविंदे या सर्वांचा आज पक्षप्रवेश थोड्याच वेळात होत आहे. जयराम भोईर सरोलीपाडा यांचा देखील आज पक्षप्रवेश मनसेमध्ये होत आहे लवकरच. आणि संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व पक्षप्रवेश होत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद हजारे साहेब. यानंतर आपले बुलंद तोप श्री जिल्हा सचिव संजयजी पाटील यांना विनंती करतो त्यांनी आपलं म्हणणं थोडक्यात मांडायचं आहे. विनंती पुन्हा करतोय, आपलं म्हणणं थोडक्यात मांडायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महापुरुष, महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा. महानायक बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन. आई वडिलांनी जन्म दिला, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये कसं वावरावं, कसं काम करावं म्हणून ज्याने आम्हाला शिकवलं ते तुमच्या आमचे आदरणीय राजसाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा. व्यासपीठावर विराजमान झालेले लोकनेते आदरणीय प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे साहेब,
सर्व उमेदवार, सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो, आज आपल्याला माहिती आहे की येत्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे केलेले आहेत। या उमेदवारांच्या प्रचारात फिरत असताना अनेक समस्यांचा आगार दिसला। जिकडे जावं तिकडे समस्या समस्या समस्या। भिवंडी ग्रामीण झाला, भिवंडी शहर झाला, शहापूर घ्या, आमच्या सचिन भाऊ शिंगाड्यांचं मतदारसंघ घ्या, कुठल्याही प्रकारे जनतेला या 5-10 वर्षामध्ये चांगल्या प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध झालेल्या नव्हत्या आणि म्हणूनच मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा ही हाक, ही आर्त हाक आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आपल्याला दिली। मतदार बंधू भगिनींनो, आपल्याला माहीतच असेल की गेल्या अनेक वर्षापासून आपण अनेक प्रकारची आंदोलनं घेतली। मग त्या फुटलेल्या रस्त्यांच्या खड्ड्याची असेल, वाहतूक कोंडीची असेल, प्रत्येक ठिकाणी आवाज उठवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला आहे। मतदार बंधू भगिनींनो, आपण टोलचा झोल उचलून लावला, खारेगावचा टोल नाका फोडला, कामन खारबाव रोडवरचा पाये येथील मालोडी येथील टोल नाका फोडला आणि कशेलीचा तर टोल नाका फोडला। आता राहिलेला आहे तो विधानसभेच्या निवडणुकीनंतर पडग्याच्याही टोल नाक्यावर आपली कारवाई करूच। या टोलच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा द्यायच्या नाहीत, शर्तीचं नियमाचं पालन करायचं नाही, कारण लोकप्रतिनिधींचा त्या प्रशासनावर वचक नाही। वचक असेल कसा, त्याला ते माहिती तर पाहिजे। आज भिवंडी ग्रामीण मध्ये अनेक ठिकाणी आपण काम करत असताना आपल्या समस्या काय आहेत, या समस्या दिसत आहेत, तरी सुद्धा गेल्या 10 वर्षापासून आपण शांताराम मोरेंना निवडून दिलं आणि त्यांना समस्या काय त्याच समजलेल्या नाहीत, सामाजिक काम काय तेच समजलेलं नाही, कारण आम्ही भावनिकतेवर मतदान केलेलं आहे। मतदार राजा लक्षात ठेव, जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल, जर आपल्याला या समस्यापासून दूर व्हायचं असेल तर आपल्याला भावनिकतेकडून जाऊन जमणार नाही, प्रॅक्टिकलकडे वळावं लागेल। आज या पद्धतीने आपल्यावरती या महाराष्ट्र सरकारने विद्युतच्या बाबतीत तोरण आणून बसवलीत, मनमानी कारभार। तो मनमानी कारभाराला वचक बसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले। आपले उमेदवार मनोज गुलवी यांनी ते फोडलं, त्यांच्या सहकार्याने ते फोडलं, जेलमध्ये गेले, आंदोलन पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या आणि आज याचा हिशोब जनतेला करावा लागणार आहे आणि जनता हे केल्याशिवाय राहणार नाही। मतदार बंधू भगिनींनो, शासन चांगल्या चांगल्या योजना आणतोय, बपके बाजू करतोय। लाडकी माझी बहीण, लाडक्या बहिणीचं काय केलं? लाडक्या बहिणीला वाटलं की मुख्यमंत्री महाशय चांगले आहेत, माझा भाऊ मुख्यमंत्री झाला, योजनेवर योजना भेटतायत आणि त्या बहिणीला वाटलं की माझा भाऊ जर मुख्यमंत्री असेल आणि भिवंडी ग्रामीण मध्ये तर हा कुचकामी आपण भाऊ दिलेला आहे तर तिथं सुज्ञ दिलं पाहिजे, म्हणून त्या बहिणीने एक अपक्ष फॉर्म भरला ना। त्या अपक्ष फॉर्म भरलेल्या महिलेचं या भाऊरायाने काय केलं हे जर पाहायचं असेल तर ही क्लिप आहे का? भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे 24 तारखेला आणि ही जी गोडाऊन आहेत ती या गोडाऊनला 25 वर्ष झाली। हे 25 वर्षात कधीच कारवाई झालेली नाहीये या गोडाऊनमध्ये आणि मी जेव्हा एक महिला उमेदवार म्हणून भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली त्याच्या 2 दिवसानंतर माझ्या गोडाऊनवरती कारवाई झाली
आणि ही पूर्ण सीट ची लाईन आहे, त्याच्यात 3 गोडाऊन माझे आहेत. फक्त 3 गोडाऊनवरतीच का कारवाई झाली आहे? एक भूमिपुत्र म्हणून मला विचारायचा एक प्रश्न सगळ्यांना, का ही कारवाई झाली एका महिला उमेदवारावरती? आणि इतक्या वर्षामध्ये कधी कोणी एक अधिकारी आला नाही. आणि ही जी आमच्यावरती कारवाई झालेली आहे ही विदाऊट कोणती परमिशन, विदाऊट कोणतं लेटर, रात्रीच्या रात्री विदाऊट पोलीस प्रोटेक्शनने इथे आलेले आहेत अधिकारी. मला या अधिकाऱ्यांना एक जाब विचारायचा आहे की आचारसंहिता चालू असताना तुम्ही कोणाला लीगल नोटीस न देता कोणाच्या बांधकामावरती तुम्ही कशी कारवाई करू शकता? मला हा एक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे. आणि काल्हेर गावातच नाही, पूर्ण भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये जर कोणत्या भूमिपुत्रावरती जर असा अन्याय होत असेल तर तिथे तिथे आम्ही लढा द्यायला तिथे उभे राहू. आज ही वेळ माझ्या भूमिपुत्रावरती आलेली आहे. जर असं परत झालं तर आम्ही तिथे लढा देण्यासाठी उभे राहू. आज आमच्या गोडाऊनवरती ही वेळ आलेली आहे. कोणतीही लीगल नोटीस नाही अधिकाऱ्यांकडे. आणि ही जवळजवळ 99 साली बांधलेली गोडाऊन आहे. 2008 ला MMRD आली आणि 2010 पासून MMRD ची परमिशन चालू झालेली आहे. इथे MMRDचा काही प्रकार नसताना सुद्धा MMRD वाले कोणतीही नोटीस न घेता माझ्यात फक्त 3 गोडाऊनवरती कारवाई करण्यासाठी आलेले आहेत. बघितलं, लाडकी माझी बहीण आणि बहिणीचा संसार उद्ध्वस्त करणार हे प्रशासन. तेव्हा मतदार बंधू भगिनींनो विचार करा, आज आपल्या साकडे वनिता शशिकांत कथोरे अशाच पद्धतीचा आवाज या विधानसभेमध्ये मांडतील. आमचे मनोज गुळवे आहेत, याच पद्धतीचा त्यांनी पथक दाखवलेली आहे. आणि आमचे सचिन भाऊ आहेत, हरिभाऊ सचिन दुमारा साहेब, त्याच्यानंतर आमचे हरिभाऊ खंडवी, हे 4ही उमेदवार राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन या एका वेड्या वागड्या राजकारणाला तिलांजली देतील आणि समाजामध्ये चांगलं काम करतील. कारण आमच्या मागे राजसाहेब आहेत. आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला आपला उमेदवार आणि आपली निशाणी रेल्वे इंजिन चिन्हासमोरील बटन दाबून आपण या 4ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं, एवढीच आपण अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर वाड्याचे तालुकाध्यक्ष सन्माननीय कांतिकुमार ठाकरे यांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द मांडायचे आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी